प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभूची पण इच्छा आहे का थोडंफार त्याचं पण ऐकावं, येस. का त्याची इच्छा अपेक्षा आपल्याकडून काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या सर्व अपेक्षा इच्छा आपण सांगितल्या पण, आणि प्रभूनी पण सांगितलं का मी पण तुम्हाला कसं ब्लेस करेन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज आम्हाला शिकायचंय का हा प्रवास करताना हा प्रवास कसा करायचा आहे, येस. आणि या प्रवासात परमेश्वराकडून आमची नेमकी काय अपेक्षा आहे हे आम्हाला कळावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा का प्रभूचं मन आम्हाला कळालं, ऑटोमॅटिक हा प्रवास आशीर्वादित होईल. आणि जर प्रभू आपल्या बरोबर राहिला तर संघर्ष होणार नाही. प्रत्येक संघर्षाचं रूपांतर परमेश्वर साक्षीमध्ये करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त संगती कोण पाहिजे. परमेश्वर पाहिजे. हा परमेश्वर संगती पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभू संगती नाहीये का. आहे. आहे. पण प्रॉब्लेम असा आहे का आपण कधी कधी त्याच्या संगती राहत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नेहमी आपल्या संगती आहे, पण प्रभूची इच्छा आहे का तुम्ही पण माझ्या संगती असावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आपण लेकरांना एक फटका मारतो आणि दाबतो, माझ्या बरोबर राहा. कसं राहा. माझ्या बरोबर राहा. आणि माझा हात सोडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण इथं एवढी गर्दी जमली आणि तू वारंवार माझा हात सोडतो, इकडे तिकडे भटकतोय, तसं करू नको. जर तू तसं करशील तर कदाचित तू माझ्यापासून दूर जाशील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचप्रमाणे प्रभूची इच्छा आहे का या वर्षामध्ये आपण प्रभूचा हात सोडू नये. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू सदैव आपल्या बरोबर आहे, पण Yes. आपण प्रभू बरोबर असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुरुवात जशी केली 1 तारखेला, प्रभूची इच्छा आहे का पुढच्याही आठवड्यात तसंच यावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय सुरुवात धमाकेदार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो का आज जे मला गळा भेट दिली तू, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज जे येऊन मला तू उत्तम बेस्ट दिलं, नाचला गायला प्रभूची स्तुती केली, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं प्रत्येक आठवडी तू प्रभूचा गौरव करा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रभू बरोबर आपण राहिलो तर खरोखर हे वर्ष जसं प्रभू बोलला त्याप्रमाणे 100% आमच्या जीवनामध्ये घडणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू करेल चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही बोलता देवा अनुग्रह देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला म्हणायचं का फेवर आहे माझ्यावर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सुट्टीचा दिवस नाहीये, आज सुट्टीचा दिवस नाही. नाहीये. आणि म्हणून सैतान म्हणणार की अरे आज चर्च भरणार नाही येस. का, कारण आज सुट्टी नाही. नाही. पण मी डिक्लेअर येस. की नाही प्रभू फेवर आहे तुझा, तुझं सील आहे प्रभू, येस. तू कार्य करणार, येस. तुझे लोक येतील पित्या आणि ते तुझा महिमा करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू करतो चर्च, तुम्हाला बोलायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज आपण विशेष लक्ष देऊ का प्रभूची अपेक्षा काय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हा प्रत्येकाची इच्छा आपण सर्व सकाळी किंवा रात्री 12 पासून हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर प्रत्येकांना करतोय. चांगलं काम आहे, एकमेकांना आशीर्वाद दिले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो हे वर्ष तुला आशीर्वादाचं, सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जाओ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आपण बोललो त्याच्यामध्ये अजून पण काही जोड करावी लागणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि संगती कोणाला ठेवा लागेल. परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे काही आशीर्वाद आहेत ते खरोखर पूर्ण होईल आणि प्रभूचा महिमा Yes. होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याचं 4th वचन, 4थं वचन या ठिकाणी आपण रीड करूया. 4 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्यानेही फळ देवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूची इच्छा आहे का परमेश्वर तर आपल्या बरोबर आहे, येस. पण आपण पण कोणाबरोबर राहावं. परमेश्वरासोबत परमेश्वराबरोबर. राहावं. आणि प्रभूनी हे समजावं म्हणून एक झाडाची उपमा दिली आणि Yes. खूप सुंदररित्या तो म्हणतो का जसा फाटा त्या झाडामध्ये राहतो आणि मग तो काय देतो, फळ देतो. फळ फळ देतो. देतो. कारण त्या फाट्याला सर्व तत्व सत्व हे कशातून मिळतात, त्या झाडामधून. झाडातून, त्याच्या रूट्स मधून मिळतात. Yes. आणि म्हणून त्याची इच्छा आहे का ज्याप्रमाणे तो फाटा त्या झाडामध्ये अडकून राहतो, जुडून राहतो आणि तो फलवंत होतो, तसंच प्रभूची इच्छा आहे का या वर्षामध्ये आपण प्रभूला जुडून असावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आम्हाला कधी अंतर देत नाही, तो नेहमी आमच्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आम्हाला प्रभू बरोबर राहायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर प्रभू बरोबर आपण राहिलो तर 100% मी सांगतो का आम्ही फलवंत होणार. आमेन. ज्याप्रमाणे फाटा फळ देतो त्याला वेगळं म्हणावं लागत नाही का फळ दे, कारण जर तो झाडाबरोबर जोडला हे साईन आहे का त्याला फळ येणार. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. जर हालेलुया. आम्ही पण येशूशी जुडलेले आहोत तर वेगळं संघर्ष करावा लागणार नाही. आशीर्वाद आमच्या दिशेने 100% येतील चर्च. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याप्रमाणे पहिले पेत्र संघर्ष करत होता मासे पकडण्यासाठी, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण नंतर त्याचा संघर्ष संपला. येस. कारण नंतर मासे पळाले नाही,
त्याच्या जाळ्याच्या दिशेने आले. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि संगती कोण राहिला? येशू होता. सगळे बोला, कोण राहिला? येशू होता. येशू संगती राहिला चर्च. Yes. आज प्रभूची इच्छा आहे की हा प्रवास जो आपण सुरू करत आहोत शेवटपर्यंत आम्ही येशू बरोबर राहिला पाहिजे. Yes. आणि जर आम्ही येशू बरोबर राहू तर 100% आशीर्वाद आमच्या दिशेने येतील आणि प्रभूची महिमा होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कम ऑन, कळतंय? सोपं आहे. कसं आहे? सोपं आहे. आणि कोणाच्या हातामध्ये? आपल्या हातात. आपल्या हातामध्ये आहे. Yes. म्हणून निश्चय करा की मला प्रभूला सोडायचं नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर मी प्रभूला धरून राहिलो तर 100% माझा फायदा होईल. Yes. प्रभू मध्ये नुकसान काही नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सैतान विरोध करतोच. Yes. ज्यास तुम्ही देवाची महिमा करता, तुम्ही म्हणता का नाही यंदा मी चर्च चुकवणार नाही, मी रोज प्रार्थना करणार, मी आठवड्यात एक उपवास करणार, मी देवाची सेवा करणार, विरोध 100% होणार. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. व्यभिचारी स्त्री ज्यास अल्बस्त्र घेऊन आली कोणाची महिमा करण्यासाठी, येशूची महिमा. काही लोकांना आवडलं का? नाही आवडलं. मग त्यापैकी आपले कुटुंबात ते लोक असतील का त्यांनाही ती आध्यात्मिकता आवडणार नाही. नाही, किंवा आपले आप्तजन असतील, शेजारचे असतील, त्यांनाही ते आवडणार नाही. Yes. पण त्यांचं मनावर घेऊ नका, येस. देवाला सोडू नका. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जो प्रभूला धरून राहील तो 100% फलवंत होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि प्रभूची इच्छा आहे का आपण सर्व फलवंत व्हावं. येस. प्रत्येक कुटुंबात साक्ष घडावी आणि प्रत्येक परिवार हा प्रभूला दर्शवावा चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कम ऑन, किती लोकांना समजतं? प्रत्येक कुटुंबात कोण दिसला पाहिजे? येशू दिसला पाहिजे. आणि आशीर्वाद सांगतील. काय सांगतील? आशीर्वाद सांगतील. काय घरावर देवाचा अनुग्रह आहे. Yes. या घरावर देवाचा फेवर आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण त्या घराचं पण काम बनतं का त्यांनी पण येशूला धरून राहावं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जसं आज तुम्ही धरलंय तसं प्रत्येक आठवडी धरावं, Yes. प्रति दिवशी धरावं. मग रोज आशीर्वाद राहतील आणि प्रभूचा गौरव होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना समजतं? कळते प्रत्येकाला. पण पहा, परमेश्वर पवित्र आहे. Yes. परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. आणि मग प्रभूची इच्छा आहे का माझ्या लोकांना कळावं का जर मी तुम्हा बरोबर आणि तुम्ही माझ बरोबर राहावं तर काही नियम तुम्हाला पाळावे लागतील. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना समजलं? परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. तो म्हणतो का मी तुम्हा बरोबर राहतो आणि तुम्ही, माझ्यामध्ये. पण आपण आपल्या पद्धतीने देवाबरोबर राहू शकत नाही. देवाच्या पद्धतीने आम्ही देवाबरोबर राहू Yes. शकतो. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना हे समजलं? परमेश्वर राहतोय कोणाबरोबर? आपल्या बरोबर. पण तो म्हणतो का जर तुला माझ्या बरोबर राहायचं तर तुझ्या पद्धतीने नाही, Yes. तुला माझ्या पद्धतीने माझ्या बरोबर राहावं Yes. लागेल. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कम ऑन, समजतंय प्रत्येकाला? परमेश्वर नक्की आमच्या बरोबर राहणार. Yes. पण जर आम्ही त्याची पद्धत अडॉप्ट केली, जे त्याला आवडणार काय आहे हे आम्ही जाणून घेतलं तर मग परमेश्वर पण आम्हाला अंतर देणार नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जिथं विचार जुळतात तिथंच मैत्री होती. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुमचा कोणी फ्रेंड्स असेल, तुमचे कोणी शेजारचे असतील, सर्वांशी आपण बोलत नाही. Yes. काही ना फक्त हाय बाय असतं. येस. जास्त मिक्सअप होतो का? नाही. पण काही लोकांशी तुम्ही जास्त मिक्सअप होता. Yes. येस. का होता? विचार जुळतात. तुमचे विचार त्यांचे विचार काय होतात? जुळतात. जुळतात. मग येशू म्हणतो तुझे विचार आणि माझे विचार पण काय झाले पाहिजे? जुळले पाहिजे. जुळले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून प्रभूचे विचार काय आहेत, प्रभूचं मागणं काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण Yes. तो पवित्र आहे Yes. आणि अपवित्रतेत आम्ही देवाबरोबर राहू शकत नाही. नाही. आणि प्रभू पण मग तिथं राहू शकणार नाही. नाही. तो आत्मा जो प्रभूने आम्हाला विसार म्हणून दिलाय तो आत्मा आमच्यामध्ये विजून जाईल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि बायबल सांगतो बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी जाईल. Yes, yes. आणि मग आत्माच जर विजलाय तर कार्यसिद्धी जाईल का? नाही जाणार. मग नाही होणार चर्च. Yes. मग आम्ही म्हणू का देवाने असं कसं केलं? Yes. देवाने कुठं काय केलं? तूच त्या आत्म्याला विजवलं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना समजलं? फक्त येशू नाव माहित असून जमत नाही, Yes. फक्त प्रार्थना करून पण जमत नाही, फक्त बायबल वाचून पण जमत नाही. नाही. प्रभूला काय आवडणार आहे ते समजणं गरजेचं आहे येस हालेलुया. आणि त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. मग आमचं जीवन ब्लेस होतं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अनेक वेळेस अनेक लोक प्रभूला तक्रार करतात. Yes. ते म्हणतात आमचा विश्वास येशूवर होता, आम्ही प्रार्थना करत होतो, आम्ही चर्चला जात होतो, आम्ही बायबल वाचत होतो. एवढं पुरे नाहीये चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कम ऑन, कळतंय चर्च येशू समजला पाहिजे. Yes. येशू काय झाला पाहिजे? समजला पाहिजे. मग येशू आमच्या बरोबर राहील का? Yes. म्हणजे येशूला कळतं का बाबा ह्याला समजतं का मला नेमकं काय पाहिजे. Yes. मग येशू भी त्या व्यक्तीबरोबर संगती करतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आदम आणि हवा संगती का तुटली? विश्वास
विचार जुळले नाही. काय जुळले नाहीत? विचार जुळले नाही. विचार जुळले नाही. प्रभू राहत होता का नाही आदम बरोबर? येस. सगळं काही चांगलं होतं का नाही? येस होतं. सर्वांवर अधिकार होता का नाही? येस होता. त्याला काही मेहनत नव्हती, काही ताकद नव्हती, सर्व काही त्याच्या दिशेने होतं. प्रभू त्याला म्हणायचा का तू नाव ठेव प्रत्येक गोष्टीसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतकं मोठं आशीर्वाद त्याच्या लाईफ मध्ये होते. पण ज्या वेळेस त्यांनी देवाचे विचार अमान्य केले, बायबल सांगतं का संगती काय झाली? तुटली. आणि त्याच्या जीवनामध्ये वादळ आलं आणि त्याच्या लाईफ मध्ये कष्ट सुरू झाले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वर्ष कष्टात नकोय. येस. हे वर्ष महिमेत जावं. येस. आमेन. हे वर्ष साक्षी देण्यात जावं. येस. हे वर्ष देवाची अधिक महिमेतून महिमा पाहावी असे वर्ष जावं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी प्रभूला काय आवडतं ते मला जाणणं गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, फक्त बायबल वाचणं पुरे नाही. येस. 2 टाइम प्रार्थना करणं पुरे नाही. रविवारी चर्चला येणं पुरे नाही. तुम्हाला प्रभू समजला पाहिजे. येस. ज्यावेळेस प्रभू समजल मग लाईफ बदलल आणि मग येशू आमच्या बरोबर पुढे पुढे चालणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतं प्रत्येकाला. संगती करा कोणाबरोबर? परमेश्वरासोबत. हा पहा, एक खूप सुंदर उदाहरण आहे. पेत्र माहिती आहे प्रत्येकाला. येस. सुरुवात चमत्कारापासून झाली. कुठून झाली? चमत्कारापासून. पहिली ओळख करून दिली भावानी त्याची का हा मसीहा. ओळख नंतर चमत्कार पाहिला आणि चमत्कार झाल्यानंतर त्याला कळलं का प्रभूला नेमकं काय पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यास प्रभूंनी अद्भुतरीत्या त्याला मासे पकडून दिले. त्या समय ते मासे त्याला मिळाले, पण देवाने त्याचं पाचारण केलं नाही. पण ज्या समय तो म्हणतो का हे प्रभू मी कसा आहे? पापी आहे. मजपासून दूर हो, त्याला कळलं प्रभूला काय पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतंय आम्हाला काय पाहिजे प्रभूला माहितीये. येस. पण प्रभूला काय पाहिजे ते पण तर आम्हाला माहित येस. पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त येशू नाव माहितीये, फक्त माझा चमत्कार मला माहितीये, पण येशूला काय पाहिजे हे तुला कुठं माहिती? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ज्यावेळेस त्याला कळलं का याला समजलं मला नेमकं काय पाहिजे, येशूनी त्या व्यक्तीबरोबर पुढे संगती केली येस. हालेलुया. आणि त्याचं पुढचं पूर्ण आयुष्य परमेश्वराने ब्लेस केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र आशीर्वाद झाला का नाही? येस. झाला. त्याची ओळख बदलली का नाही? बदलली. त्याचं सर्व स्थिती बदलली का नाही? येस. एक टाइम संघर्ष करत होता, पण ज्या देवाची सेवा केली, लोकांनी आपली संपत्ती विकली आणि तो पैसा त्याच्या पायाजवळ आणून ठेवला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण नंतर त्याचा रस पैशात नव्हता, तो भाग वेगळा. पण ज्या देवबाप संगती असतो आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे प्रभूच्या लेकरांचं साईन आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, हेच प्रभूची इच्छा आहे का आज मंडळीला कळावं. येस. फक्त येशू माहित असून जमत नाही. आज जगाला पण माहित नाही का 25 डिसेंबर म्हणजे प्रभूचा जन्मदिवस आहे. येस. माहितीये. मग त्यामुळे आशीर्वाद होतात का लोक? नाही होत. येशू नाव माहित असून जमत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त चमत्कार पण होऊन जमत नाही. येशूला काय पाहिजे ते समजणं इम्पॉर्टंट. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जसं आम्हाला समजून घेतो ना, आपण पण कोणाला समजून घेतलं पाहिजे येशूला पण. का त्याला काय संतोषकारक Yes. आहे. आणि जास्त ते आम्हाला कळल, मग खऱ्या अर्थाने येशू कळल आणि आमचं जीवन पवित्र होईल आणि येशू पण आपल्या बरोबर राहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? कळतंय? एखादा व्यक्ती असेल, कोणी प्रॉपर आंघोळ करत नाही, स्मेल येतो त्याच्यातून, येस. मग पुढच्याच तुम्ही त्याच्या बाजूला बसणार का? नाही. तुम्ही गपची उठणार, साईडला जाणार का? खोटा आव कशाला आणायचा? सण नाही होतो बा त्याच्या बाजूला बसते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? स्मेल येतोय. काय येतो? स्मेल येतो. पण तो चांगला परफ्यूम आहे, असं वाटतं बसावं आणि विचारावं कोणता परफ्यूम मारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाटतं मग बसावं तिथं. तसंच Yes. येशूला वाटतं का तुझं जीवन बी शुद्ध असावं, येस. हालेलुया. पवित्र असावं, हालेलुया. जसा मी आहे तसा तू असावा. येस. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आणि तू स्वतःमध्ये नाही होणार. मी तुला वचनं दिली, मी तुला आत्मा दिला, आता फक्त इच्छा तुझी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? आता एक खडखड नाही, पवित्र आत्म्याद्वारे सोपं आहे. येस. पण फक्त इच्छा पाहिजे का मला करायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला काय आवडणार आहे आपण ओळखलं तर प्रभू साथ सोडणार नाही, प्रभू नेहमी राहील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याचं अनुग्रह आमच्या लाईफ मध्ये काम करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुग्रह आहे ना, तो काय होऊन जातो? निघून जातो. येशू नाव मुखात राहतो, पण येशू नावाचा अनुग्रह निघून जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हफनी आणि फिनास लढाईसाठी कर्राचा कोष घेऊन गेले येस. आणि ते म्हणले का कोषद्वारे आमचे लोक लढाई जिंकलेत, आम्ही पण लढाई जिंकू, पण लढाई जिंकले नाही. देवाचा कोष देवाच्या आज्ञा बरोबर होत्या, पण तरी पण ते लढाई काय झाले? हारले. म्हणजे प्रभूचं नाव आहे पण अनुग्रह गेला. येस. आणि म्हणून ज्यावेळेस तिथं मुलगा झाला त्याचं नाव इखाबोत ठेवलं. येस. काय ठेवलं? इखाबोत. आणि म्हणले अनुग्रह काय झाला? निघून गेला. निघून गेला.
येशूला काय पाहिजे हे ओळखा म्हणजे अनुग्रह राहील. येस फक्त हालेलुया. येशू नाव माहित असणं आणि फक्त चमत्कार होणं एवढं गरजेचं नाही चर्च. Yes. हा फक्त परिचय परमेश्वराचा. येस प्रेज द लॉर्ड. पण Hallelujah. देवाला काय संतोषकारक आहे या वर्षी आपण ओळखावं आणि आपलं पूर्ण समर्पण आपण प्रभूला करावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजते प्रत्येकाला, जगकाहीच माहिती आहे प्रत्येकाला. येस ज्यावेळेस येशू त्याच्या कुठं आला, घरी आला. झाडावर भेट झाली. येस झाडावरून पहिले त्याला खाली उतरवलं. खाली बोलवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खाली आला चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले येशू पण तुमची ऍटिट्यूड तुम्हाला खाली आणणार पाहिजे. Yes, येस amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. जो काही तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड असेल प्रभू म्हणतो तो लेवल नाही चालणार माझ्या लेवल मध्ये. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही येशूच्या लेवल मध्ये याल मग येशू तुमच्या घरी येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय. येशूवर नाही गेला त्याला म्हणलं माझ्या लेवल मध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला त्या लेवल मध्ये यावं लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर लेवल डाऊन असेल तर लेवल वाढवावं लागेल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. दोन गोष्टी आहेत. लेवल जर खूपच ऍटिट्यूड हाय असेल, मीपणा टाईटपणा असेल, इस्रायल सारखा ताट मानेचा असेल, ते म्हणतो कुठे ये, खाली ये. मग संगती करायला इंटरेस्ट. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक पॅरालाइज्ड व्यक्तीला आणलं, गर्दी होती, येऊ शकत नव्हता, वर गेला. कुठे गेला वर गेला. आणि मग खाली आला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचा दर्जा खाली आहे, तर प्रभू त्या दर्जाला पण म्हणतो थोडासा वर आला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग जास्त तू माझ्या लेवलला येशील मग मी तुझ्या बरोबर संगती कर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे चर्च का प्रभूनी संगती असावं, येस येस पण आपण ते करावं जे प्रभूला आवडणार आहे. जक्कईसने काय केलं, जस घरी आला, येशू काय नाही बोलला, पण त्याला कळलं येस का येशूला काय पाहिजे. येस आणि तो म्हणतो जे काही मी कुमार्गाने कमवलंय ते सर्व मी काय करतो, देऊन टाकतो. दपत देतो. देऊन टाकतो, 4 पट मी परत देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू म्हणतो आज या घराला काय प्राप्त झालं. तारण प्राप्त झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय वच. त्याला कळलं का नाही येस येस कोणाला काय पाहिजे. येशूला काय पाहिजे. आपल्याला काय पाहिजे येशूला माहिती आहे चर्च. येस पण येशूला काय पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आई वडील असतात आणि जस त्यांची लेकरं मोठे होतात त्या आतमध्ये थोडेसे दुःखी असतात, जस मुलांचे विवाह होऊन जातात. आई वडील मुलांसाठी कसे असतात, दुःखी असतात. का दुःखी असतात. ते ओळखत नाही काय पाहिजे. ते आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम, त्यांना शिव्या देव काय देव तुडवं लातानी पण ते त्यांच्यावर प्रेम करणारच. Yes. मुलगा दारुडा का नाही असाना, त्या आई बापाचं प्रेम आहेच त्याच्यावर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मुलगा मोठाही असता त्याला समजत नाही का माझ्या आई बापांना माझ्याकडून काय अपेक्षा आहे. येस तो आपलंच घेऊन चालतो फक्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपलं पण असंच आहे येशूमध्ये, फक्त आपलंच घेऊन चाललोय आपण. घर संपलं, गाडी संपली, नोकरी, लग्न, प्रभू म्हणतो तुझं चक्कर काय संपतच नाही. कधी मला पण काय पाहिजे हे तर ओळख. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जे आई वडील आहेत तुम्हाला वाटतं का नाही येस माझ्या लेकरांनी मला पण समजून घ्यावं बाबा, तुला तर आयुष्यभर मी समजते आणि समजूनच घेत चालले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी तू बी तर समजून घ्यावा का मला पण तुमच्याकडून काय पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतं. आई बाप प्रेमळ आहे म्हणून त्याचा जीवच घेऊ नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी त्यांना काय आवडतं हे पण जाणून घ्या. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असंच प्रभूची इच्छा आहे. मी प्रेमळ आहे, मी दया करणार आहे, मला राहवत नाही. जास्त तुम्ही दुःखात असता मी विसरून जातो आणि पुन्हा प्रभू जवळ घेतो. येस आपण आज लाख प्रभूच्या विरोधात वागलो असेल, उद्या काही आपल्याला काही झालं आणि हाक मारली, देवबाप येतो का नाही येत. येस येतो. म्हणतो का उद्या कसा वागला होता, नाही. देवबाप येऊन ब्लेस करून जातो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट ब्लेसिंग्स मध्ये आनंद नाही, येशू संगती राहायला पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू संगती राहायला त्यामध्ये पाहिजे. वेगळा आनंद आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक त्रास यावं, 2 मिनिटं येशून यावं, कार्य करून निघून जावं, यात आनंद नाही चर्च. Yes. येशू नेहमी संगती राहायला पाहिजे. Yes. जे आदमाने फेलोशिप गमावली ती फेलोशिप पुन्हा व्हावी ही प्रभूची इच्छा आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं चर्च. जक्काईला समजलं. रीड करू या ठिकाणी आपण या ठिकाणी रीड करणार आहोत. ओके, रेफरन्स थोडा पुढे गेला. जक्काईला समजलं का नेमकं प्रभूला काय काय पाहिजे. पाहिजे. आज आम्हाला पण कळावं का प्रभूला काय पाहिजे. येस 3 प्रकारचे लोक आहेत. मी एक एक्झाम्पल घेतो समजण्यासाठी. या ठिकाणी किती लोक आहेत. 3 प्रकारचे लोक. आणि प्रभू मध्ये पण 3 प्रकारचे लोक आहेत. येस एकांना येशू नाव माहिती. येस काय माहितीये. येशू नाव माहितीये. येशू नाव माहिती आहे चर्च. जसं मी सांगितलं 25 डिसेंबर एक अँड्रोवर लिहिलंय, जगाला पण येशू नाव माहित माहिती. आहे. पण फक्त नाव माहित असून फरक पडत नाही. येस ज्यास मागी लोक हेरोदकडे आले, त्यांनी पण इस्रायलचे ज्ञानी लोक बोलवले, ते म्हणले मसिया येणार आहे. त्यांना पण माहित होतं मसिया येणार आहे. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी सांगितलं पण नेमका त्याचा जन्म कुठं होणार आहे, म्हणजे Yes. त्यांना पण मसिया तारणारा माहिती आहे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माहित असल्याने त्यांचं लाईफ बदललं का? नाही नाही बदललं. बदललं. दुसऱ्या टाईपचे लोक चर्च, ज्यांना नाव पण माहिती आहे आणि जीवनामध्ये चमत्कार पण आहे. येस. जीवनामध्ये काय आहे? चमत्कार पण आहे. चमत्कार आहे. येशूने असे अनेक रेफरन्स आम्हाला दाखवले की त्यांच्या लाईफमध्ये चमत्कार आहेत. येस. काय आहे? चमत्कार आहे. पण असे खूप कमी वाचायला मिळतात का ज्यांच्या जीवनात चमत्कार पण आहे आणि ज्यांना येशू समजतो पण. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती ज्याला फक्त येशूचं काय माहिती आहे, नाव माहित आहे. दुसरा व्यक्ती फक्त काय घेतलाय, चमत्कार घेतला. पण येशू समजत नाही. येस. येशू समजत नाही. पण तिसरा व्यक्ती त्याला नाव पण माहितीये, येस. चमत्कार पण आहे आणि त्याला येशू पण समजतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला येशू समजल त्याच्या बरोबर येशू राहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लाईफ मध्ये चमत्कार झाला असेल याचा अर्थ हा नाही की येशू तुमच्या बरोबर राहतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला येशू समजतो तर येशू तुमच्या बरोबर राहत. येस. जिथं विचार जुळत नाही, जिथं जीवन जुळत नाही, तिथं येशू राहत नाही, तिथला आत्मा विझून जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आत्मा विझला तुमचं कार्य सिद्धी जाणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रार्थना केली, घाई 3 दिवस उपास केले, हे केलं, काही आन्सर येणार नाही. उलट डबल मन कठीण होईल आणि सैतान येऊन तुम्हाला भडकवल. प्रार्थना केली, उपास केली, काही तुझ्या येशूने केलं नाही, सोडून टाक येशूला. येस. कम ऑन. कळतंय? आज अनेक लोक त्या ट्रॅप मध्ये फसलेत का? कारण ते सैतान त्यांना मोजून दाखवतो. उपास केले का नाही केले, प्रार्थनेला गेला का नाही गेला, चेन्नईला जाऊन आला का नाही जाऊन आलो, पंजाबला गेला का नाही पंजाब जाऊन आलो, आशीर्वाद आले का नाही आले, मग कशाला येशूकडे जातो? येशू विजला आतला. येस. येशू काय झाला? विजला. आणि मग तू त्याच्यावर काही करतोय तर ते होणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या आतमधला येशू पेटलेला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो कधी राहणार? जास्त आमचं लाईफ पवित्र असणार. येस. देवाची इच्छा आहे चर्च की त्याने आपल्या बरोबर राहावं. Yes. पण तो पवित्र आहे आणि म्हणून आपण पण हे वर्ष पवित्रतेत आणि स्पिरिच्युअल डिसिप्लिन मध्ये व्यक्त केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जसं काळे सांगितलं का या वर्षासाठी आपलं ध्येय एकच आहे का चर्चला आध्यात्मिक शिस्त लागावी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं ब्लेसिंग्स चर्च आहे, ब्लेसिंग्स वाला पण चर्च आहे आणि डिसायपलशिप पण आहे. Yes. नवीन लोक असल्यामुळं जास्त आपण स्टिक करत नाही. पण किती दिवस? येस. एकदा नदी ओलांडून समुद्र ओलांडून पलीकडे न्यावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की मोशेने बी चमत्कार केले, येस. सर्टन वेळी पण चमत्कार केले. पण ते म्हणतो चमत्कार किती दिवस खेळणार? येस. तुम्हाला तिथून बाहेर पडावं लागणार. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला समुद्र दुभागून पलीकडे नेऊन त्यांना आज्ञा द्यावी लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे आता प्रभूची पण इच्छा आहे. येशू नाव माय झालं, चमत्कार पण झाला, अनुभव पण घेतला, प्रभू किती चांगला आहे. आता परमेश्वर म्हणतो पुढं काय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पुढं असं जीवन जग जे मला संतोषकारक आहे, येस. हालेलुया. जे मला आवडणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे का जर येशू माझ्या बरोबर राहावं ही आपली इच्छा आहे तर आपलं जीवन तसं असावं जसं परमेश्वर सांगतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मला अनुसरण कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करा हे वर्ष मला जास्तीत जास्त कोणाचं अनुसरण करायचं? परमेश्वराचं अनुसरण. प्रभूचं अनुसरण करायचं. येस. किती लोकांना समजतं? 10 कोटी माहितीचे आहेस तुम्हाला? येस. येस. किती परत आले? एकच आला. 9 मिरॅकल घेतले का नाही? येस. Yes. घेतले. पण किती परत आला? एक परत आला. म्हणजे येशू खऱ्या अर्थाने कितीला समजला एकाला समजला. का देवाचा गौरव देवाला दिला येस. पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच प्रॉब्लेम आहे. चमत्कार घडतायत पण देवाला काय आवडतं तेच आम्हाला समजत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे का आम्हाला कळावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण सुरुवात सगळ्यांनी चांगली केली पण ही सुरुवात फक्त 25 डिसेंबर आणि 1 तारखेपर्यंत आहे तर मग आपण सण साजरा करणार आहोत. येस. येस. पण जो नियमितपणे येणार आहे मग तो सण साजरा करत नाही, तो गौरव करणार आहे. येस. हालेलुया. आपण आपली पारख करावं कमी कसा आहे. येस. कमॉन. कळतंय? फक्त कधी? सण साजरा करा 25 डिसेंबर आणि 1 नंतर 1 आणि नंतर जानेवारी. डायरेक्ट गुड फ्रायडे. गुड फ्रायडे आणि ईस्टर. मग आपण सण साजरा करणार आहे. येस. देवाला ते लोक आवडत नाही येस. जे नियमितपणे देवाची महिमा करतात. ते म्हणतो तू सण साजरा करत नाही, तू खरी महिमा करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ओळखून घ्या का प्रभूला काय आवडणार आहे आणि प्रभूला प्रथम स्थान द्या. जस तुम्ही देवाला स्थान द्याल परमेश्वर तुम्हासाठी प्रत्येक मार्ग मोकळे करत येस. येस. आणि आमेन. तुम्हासाठी स्थान बनवल. तुमचे आशीर्वाद तुमच्या दिशेने यावे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? समर्पण कोणाला? देवाला. देवाजवळ. 3 गोष्टी. पहिले व्यक्तिगत आध्यात्मिक जीवन, येस. नंतर कौटुंबिक जीवन आणि नंतर सामाजिक जीवन. येस. या तिन्ही जीवनामध्ये आम्हाला काम करायचं.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक एक पॉइंट मी घेतो या ठिकाणी. पहिले स्वतःचं आध्यात्मिक जीवन Yes. स्ट्रॉंग करायचं. कोणाचं? स्वतःचं कारण येशू कसा आहे? पवित्र आहे. पवित्र. सगळे बोला कसा आहे? पवित्र आहे. मला पण कसं राहिलं पाहिजे? पवित्र बनायचंय. असं म्हणजे झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले स्वतःच. येस. हो रे थोडं पुढं मी कशाला होऊ? येस. कम ऑन कळतं. काही लोक वेळेवर येतात त्यांचे चुकत नाही, त्यांना वाटतं मी बरोबर फॅन धरला मग मी का पुढं व्हावं. अरे बाबा उशीर येणारा समजत नाही प्रभू अजून, येस. म्हणून तुला ऍडजस्ट करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं चुकत नाही, तू बरोबर आहेस, तू टायमावर आला, तू बरोबर फॅन धरला, मग तुझं काय चुकलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण उशिरा येणाऱ्यांचं काय करावं आपण? येस. त्यांना समजून घ्यायचं काम आपल्याला दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च इथून सुरुवात आहे आपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतंय चर्च. आता जर बाहेर जेवण ठेवलं तर आता भांडणं करू आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आमच्याकडे लेकर आम्हाला घरी जायचं असं धक्काबुक्की लगेच कळतं चर्च इशू नाही समजला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले स्वतःच्या लाईफवर काम करावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर स्पिरिच्युअल शिस्त नाहीये, डिसिप्लिन नाहीये, मग कोणता इश्यू आपल्याकडं? इश्यू नाहीये चर्च, फक्त इश्यू नाव माहिती आहे, ते जगाला पण माहिती आहे. येस. प्रार्थना येणं काही मोठी गोष्ट नाही, बायबल वाचणं काही मोठी गोष्ट नाही, इतर लोकांना पण बायबल माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतर लोक सोडा, सैतान पण येशूला कशावरून विचारतो? वचनाद्वारे. मग तो काय देव झाला का सैतान? नाही. बायबल माहित असणं मोठी गोष्ट नाही, चर्च Yes. समजणं मोठी गोष्ट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहित होतं पण त्याला समजत नव्हतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि रहस्य आहे येस. हे कानावर तर पडल पण समजणार नाही. येस. येस. जो नम्र होईल, जो देवाला आवडणारं जीवन जगल, परमेश्वर त्याला ते प्रगट Yes, करणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आध्यात्मिक शिस्त आम्हा प्रत्येकात आली पाहिजे. येस. मी अधिक नम्र कसा होईल, माझं प्रार्थनेचं जीवन मी अधिक कसं वाढवणार, माझं वचन कसं वाढणार, माझी आराधना कशी वाढणार आणि किती मी माझ्या स्वभावावर काम करणार, हे खूप महत्वाचं आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशावर काम करणार? स्वभावावर. खूप इम्पॉर्टंट आहे. येस. वचन येतं कधी कापणारं असतं. कसं असतं? कापणारं असतं. पण आपलं वाटतं ते माझ्याकडे नाही, कोणाकडे? दुसऱ्याकडे आहे. भारी बोलले पास्टर आज, असंच पाहिजे होतं. मग ती येशूची स्टोरी झाली. येस. योसेफ गेला, दार ठोकलं, हे का जागा? तो म्हणतो माझ्याकडे नाही, तिकडं तिकडं खाली. अरे जिथे येशू जन्म घेईल ते घराचं येस. वैभव हालेलुया. प्रभू बदलत. येस. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. ज्या घरी गेला त्यांनी गोठा दाखवला. कुठं दाखवला? गोठा दाखवला. जा गोठ्यात. अरे तुझं घर दे. येस. येशू तुझ्या इथं जन्म घ्यायला आला, हालेलुया. पण तू दुसऱ्याचं दार दाखवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजही चर्च मध्ये वचन येतं. Yes. आपण तो भारी झालं, चांगला फटका दिला याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुझ्या जन्म नाही झाला आज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च स्वतःवर काम करा. येस. कोणाला काम करा? स्वतःवर काम. पहिलं वचन माझ्यासाठी. येस. जर ते माझ्यासाठी येत तर ते माझ्या कुटुंबासाठी होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते वचन मला घडवतं येस. आणि मला तसा आकार देतं जसं प्रभूला हवंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च त्याच्या हातामध्ये स्वतःला सोपवून द्या, कारण परमेश्वर आम्हाला त्याप्रमाणे बनवल ज्याप्रमाणे स्वतः परमेश्वर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? ओके, खूप चांगलं उदाहरण आहे. आता ख्रिसमस आहे, आपण सर्व पार्लर जाणं हे जातो का नाही जात? येस. बसले चेअरवर, डोळे बंद, सगळे त्याच्या हातात दिलंय. बनव बाबा, आता कसं बनवतो? प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर भरोसा आहे पण देवावर भरोसा नाही. प्रेज द लॉर्ड. ते हालेलुया. म्हणतोय वचन भारी आहे, हे गाण काढणार आहे, नको हे नको, हे जळतलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च? इथं ती क्रीम लावणार नाही जी तुम्हाला सूट होती, इथं ती लावली जाईल ज्याने आग होती. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च? परमेश्वर ते वचन देणार तुम्हाला की तुमच्यात येशू दिसला पाहिजे, कारण ते म्हणतो तुला कसं वाटतं तसं नाही, मला कसं पाहिजे तसं तू राहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं? येशूला कसं पाहिजे? आम्ही त्याची वधू आहोत. येस. कोण आहोत? वधू आहोत. आणि वर फायनल करणार का वधू कशी पाहिजे? येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय? म्हणून देवाला जर वचनाद्वारे आमचं सौंदर्य तो घडवतोय आणि आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतोय, इनकरेक्टनेस रिमूव्ह करतोय, तर तो आम्हाला सुंदर आकार देतोय. येस. आमेन. आणि त्याच्या बरोबर इशू राहणार, आणि ज्याच्या बरोबर इशू राहील त्याच्या जीवनात कार्य घडलच घडल, पण त्याच्याद्वारे परमेश्वर अद्भुत कार्य करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इशू संगती ठेवायचं येस. आणि त्याला काम करू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तो राहणं इम्पॉर्टंट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण त्याला धरून राहायला पाहिजे. काय संतोषकारक आहे, मी ते करणार. येस. कुठं मी कमी पडतोय प्रभू, माझं प्रार्थनेचं लाईफ कमी आहे, मी ते वाढवणार. येस. माझं वचन कमी आहे, मी ते वाढवणार. किती लोकांनी सुरुवात केली आज उपवास पासून?
प्रेज गॉड. हालेलुया. सुरुवातच कशापासून? उपवासापासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंगच फास्टिंग पासून झाली पाहिजे Yes. आपली. संधी शोधावी, कुठं देवा मला स्थान मिळतं तुझ्यासाठी काहीतरी करावं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कालच केला होता, काल संडे होता ना, तो वर्ष संपला. येस हा वर्षाचा पहिला दिवस येस आणि पहिल्या दिवसाची सुरुवात प्रभूच्या गौरवापासून. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आजारी आहेत तुम्हासाठी डिस्काउंट आहे, पण जे धडधाकट आहेत त्यांनी करावेत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो हॉस्पिटलमध्ये पण ऑपरेशनच्या पहिले फास्टिंगवर टाकतात. येस येस कमॉन, कळतंय? कधी कधी म्हणजे मी असं पाहिलं, एवढे पेशंट असतात त्यांना घेणं देणं नसतं हा कितीपासून उपवासामध्ये, त्याचा Yes. जीव कासावीस होतो. येस आणि कधी कधी संध्याकाळी म्हणतात ऑपरेशन कॅन्सल, तडफडतो पण फास्टिंग करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव आपला प्रेमळ आहे. येस हालेलुया. कसा आहे? प्रेमळ आहे. देवाला आपण खूपच प्रेमाने घेऊन टाक. Yes. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च देवाला काय संतोषकारक आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. Yes. आपल्या जीवाला मारा, आपल्या प्रभूला नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीर देह हे नाश करणार आहे, ते कंट्रोल मध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंट्रोल माझ्या बाहेर चाललाय तर माझा आत्मा कमकुवत होत चाललाय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझ्या देहाला, माझ्या शरीराच्या वर मला वर्चस्व करू द्यायचं नाही. माझा आत्मा मला स्ट्रॉंग करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी महिमा करणार माझ्या प्रभूची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? पहिली शिस्त कोणाला? स्वतःला. हा, प्रेयर लाईफ वाढवायचं, येस. वचन वाढवायचं, उपवास वाढवायचं, सहभागिता वाढवायची प्रभू बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी सगळ्यांसाठी टाइम आहे, मग आध्यात्मिक जीवनासाठी पण टाइम पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जे काही आहे सर्व कोणामुळे? परमेश्वरामुळे. तुमची नोकरी पण येशूमुळे आहे, येस. तुमचा लाईफ पार्टनर पण येशूमुळे आहे, Yes. तुम्हाला संतती पण येशूमुळे आहे. मग त्याला डावलून जमणार नाही चर्च. येस. त्याला नेहमी संगती ठेवा, येस म्हणजे परमेश्वर पण तुमच्यामध्ये आनंद घेईल आणि आपला महिमा प्रगट करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? पहिले स्वतःवर काम करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पटकन दिसतो, पण पहिले कोण दिसला पाहिजे? स्वतः दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले देव तुला म्हणला पाहिजे का तू नमतं घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तसं होतंय तुम्ही परफेक्ट चाललात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवबाप तुम्हाला टोचत, म्हणजे तुम्ही कंप्लीट घेऊन चालला. प्रभू बघ त्याने असं केलं, पण देवबाप तुम्हाला सांगतो असं नाही असं कर, असं नाही असं वाग. प्रभू मलाच बोलतोय तू, येस. असं झालं पाहिजे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं मी जे बोलतो? आपण काही तक्रार कोणाकडे करतो देवाजवळ. देवाकडे. आणि देव त्याला नाही काय बोलत, कोणाला बोलतो? आपल्याला बोलतो. नाही, तू रॉंग वेने हे करतो ही गोष्ट, म्हणजे प्रभू तुमच्यामध्ये काम करतोय. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभू समजतोय, तुमचा विवेक जागृत आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांचा विवेक ठप्प पडलाय, येस. त्यांची बुद्धी विवेक काम करत नाही. ते कधी सैतानाचे एजंट बनतात त्यांना समजत पण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही प्रभूचे दूत आहोत, सैतानाचे नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून लिहिलंय ज्याच्यामुळे तुम्ही परीक्षेत पडतात त्याला हाय हाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाचे एजंट बनायचं नाही. येस. कोणाचं एजंट बनायचं? परमेश्वराचा प्रेज द लॉर्ड. एजंट. हालेलुया. आज सर्व ख्रिस्तीच कुटुंब आहेत, Yes. पण एकमेकांना सैतान म्हणून बघतात. कसं बघतात? सैतान म्हणून. असं कस काय? का? कारण त्याच्या कमकुवतपणात सैतान त्याचा ताबा घेतो येस. येस आणि तो सैतानाप्रमाणेच वागतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या व्यक्तीला पण कळावं का मी त्रास देण्यासाठी नाही, मी प्रभूच्या महिमेसाठी आहे. येस येस. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. माझा आडोसा घेऊन सैतानाने कोणावर आक्रमण करू नये, येस. म्हणून माझा विवेक मला जागृत ठेवायचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता किती लोकांना समजतं मी जे बोलतोय हे प्रभूला संतोषकारक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुमच्यात आनंद घेणार, येस म्हणून आमेन. तुमचं आध्यात्मिक जीवनावर तुम्ही काम करायचं. येस. इवन मी पण, जर मी सेवक आहे, मी असं म्हणणार नाही, परमेश्वर मला म्हणणार का जी लेवल तुझी ती आता अजून ग्रो झाली पाहिजे, येस अजून तुझं स्पिरिच्युअल लाईफ स्ट्रॉंग झालं पाहिजे, अजून तुझं समर्पण लेवल अधिक पुढे वाढलं गेलं पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही काम करणार, म्हणणार का होय प्रभू मला डायरेक्शन दाखव, येस. मला करायचंय, प्रभू मला सहाय्य कर, मला ग्रो व्हायचंय अजून आत्म्यात, मला तुझ्यासारखं व्हायचंय, देवबाप तुम्हाला दिशा दाखवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग येशू आमच्यामध्ये आनंद घेईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं लाईफ स्ट्रॉंग करा, येस. मग प्रभू राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच प्रभू आमच्या घरच्या लोकांना पण दिसणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड पॉइंट आहे चर्च, तुमचं कौटुंबिक जीवन. येस. कोणतं जीवन? कौटुंबिक जीवन. जसं तुमचं आध्यात्मिक जीवन स्ट्रॉंग असावं, तुमचं कौटुंबिक जीवन पण स्ट्रॉंग असावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर चर्च मध्ये वेगळी ओळख आणि घरी वेगळी ओळख. असं नकोय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं इथलं जे जसं जीवन आहे, जसं चार चौघात तुम्हाला ओळखतात, तसंच तुमची ओळख तुमच्या घरामध्ये पण असावी. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तिथं पण तोच समंजसपणा असावा जसा तुम्ही इथं दाखवता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर आम्हाला इथंही पाहतो आणि कुठं पाहतो, घरी पण पाहतो. आपल्या घरी पण त्याचा आत्मा आम्हाला पाहतो का Yes. तिथं तू कसं बिहेव करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं पण तुमचे विचार, वागणं, बोलणं हे सर्व आत्म्यात पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं एक आणि तिथं एक हे प्रभूला आवडत नाही येस. आणि ते लपत पण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळत. घरचं पण लाईफ तसंच. Yes. जसं इथं आहेत ना तुम्ही नम्रली, अनेक लोक हा कसा आहे तो कसा आहे म्हणलं इथं चांगला आहे घरी माहित नाही, येस. इथं चांगला चांगला आहे. आहे. घरी कसं आहे माहिती नाही. हा कसं काय सांगणार घरी कसं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं घरचं काम बोललं पाहिजे का तू कसा आहेस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथं माझ्या समोर तुम्ही नम्र होणारच. येस. इथं नको झाडू मारलं तरी तू झाडू मारणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी झाडू मारतो का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी समंजसपणाने वागतो का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते इम्पॉर्टंट आहे चर्च. येस. इथं सगळे आपण प्रभूतले लेकर आहोत, कोण आपलं इम्प्रेशन डाऊन करणार आहे. येस. अति प्रामाणिक होणार आपण इथं, पण घरी तसे आहात का हे परमेश्वर बघतो. Yes. आणि म्हणून आपलं पारिवारिक जीवन पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे येशूमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे नातेसंबंधी असतील, लोक असतील, तुमच्यात प्रेमाचा आणि समंजसपणाचा आत्मा पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तसं नाहीये तर मग प्रभू आमच्यात आनंदी नाही आणि प्रभू आपल्या घरी कधीच राहणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आपल्या घरी राहायला पाहिजे आपल्या बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त इथं गळा भेट नकोय, तोच येशू कुठे गेला पाहिजे, घरी गेला घरी पाहिजे. पण आला पाहिजे. पण तो कधी येणार जास्त घरातलं वातावरण प्रभूच्या महिमेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाचं काम आहे का माझं जीवन मी तसं करणार जसं प्रभूला आवडणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरा पॉइंट आहे सामाजिक जीवन. कसं येस. जीवन. सामाजिक जीवन. हा, भरपूर नातेवाईक हे ते सगळ्यांचं मन धरू नका. येस. येस. दोन धान्याची साखरी करता येत नाही. ज्यांना आत्म्यात वाढायचं, कारण आपण जसं प्रभूत आलोय आपले सगळे लोक येशूत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला देवाने विवेक दिलाय येस. का कसं आत्म्यात राहायचं. एकदम त्यांच्या प्रवाहात वाहून एकदम त्यांच्यासारखं पण नाही व्हायचं चर्च का तुमचा इश्यूच हरवला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक म्हणतात नाही पाऊल सारखं व्हायचं, पण पाऊलाचा ख्रिस्त आत होता चर्च. येस. आपण असं वाहतो का आपला इश्यू बी सोडून येतो आपण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय प्रत्येकाला आम्हाला जगामध्ये राहून पण जगासारखं व्हायचं नाही. नाही. तिथं पण आमचं आध्यात्मिक अवस्था टिकून ठेवायची. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं. जगातल्या मित्रात जाऊन त्यांची बोली भाषा अडॉप्ट करू नका. येस. तुमची बोली भाषा त्यांच्या मुखात आली पाहिजे. येस. हालेलुया. त्यांचं राहणीमान इकडं नको, इकडची शिस्त तिकडे गेली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. तिकडचं इकडे घेऊन जाऊ नका, इकडचं तिकडे पास होऊ द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. त्यांचे गुण आणू नका, आपले सद्गुण तिकडे प्रगट करा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांची संस्कृती आणू नका, आपली आध्यात्मिक संस्कृती तिकडे जाऊ द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काल पण सांगितलं, ज्यास विवाह असतो, ज्यास एखादा कार्यक्रम असतो, आपण ते तसं करत नाही जे प्रभूला आवडणार आहे. येस. येस. आपण अशी संस्कृती याच्यामध्ये घालून टाकतो का प्रभूच निघून जातो चर्च. येस. कोणाचं मन धरतो. नातेवाईकांचं. आणि दुःख आलं, त्रास आला तर आपलं वाटतं नातेवाईकांना खूप माहीत पडायला. येस. म्हणजे एवढं मन त्यांचं धरतो कार्यक्रमाच्या वेळेस, आणि थोडं घरात काही गडबड झाली त्यांना नाही माहीत पडलं पाहिजे. का बरं. त्यांचं मन एवढं धरतो ना. मग कळू दे त्यांना तुझे जवळचे आहेत. नाही नाही नाही, त्यांना तर आम्ही सापडू मग तावडीत. येस. आता कोणाला धरतो. परमेश्वराला. मग असं कसं चर्च. संस्कृतीच्या वेळेस कोणाला. नातेवाईकांना. त्रास समस्या आले बाहेर नको, अरे दार बंद, इथे हळू बोलतो नाही जाणार आवाज, पण तरी हळूच बोलतो अजून, त्यांना नको माहित पडायला. आता का पळतो त्यांच्यापासून. येस. त्यांना किती पकडो. आता इश्यू पाहिजे. कोण पाहिजे. येशू पाहिजे. प्रभू पाहिजे. आमची जी रिस्पेक्ट आहे ना या लोकात जाऊ देऊ नको प्रभू. येस. हसतील आमचे नातेवाईक आमच्यावर. अरे प्रभूचं हसू केलं त्याच्या वेळेस येस. प्रभूला आवडत नाही चर्च. जगात राहून जगीक होऊ नका, प्रभूला स्थान द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे जे पण प्रोग्राम्स असतील त्याच्यामध्ये भेसळ होऊ द्यायची नाही. येस. 4 लोक नाराज होतील, होऊ द्या. 4 लोक रुसून जातील, जाऊ द्या. प्रभूसाठी स्टँड घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप तुमच्या बाजूने स्टँड घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. संघर्ष होईल, ते रुसतील, पण त्यांना तुमचा अभिमान असणार येणाऱ्या दिवसात. येस. Yes. आमेन. का ह्यांनी पाऊल निवडला, उचलला आणि आमच्यासाठी खडखड प्रवास सोपा केला. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परिवर्तन होणं सोपं नाही, किंमत द्यावी लागते. येस. आणि जो किंमत देईल तो महिमा पण पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणून हा तो परिवार आहे जो मला महिमा देणार आहे. मग त्याची बाजू पण येशू उचलून धरणार. येस आमेन. त्याचा हसू होऊ देणार नाही देव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लोकांना वाटेल हा कचाचा सापडला, आता याला आम्ही तुडू, देव बाप तिथून उचलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देव बाप म्हणतो हा माझ्या बाजूने उभा राहिला होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे चार चौघात प्रभूला उंच करतात ना, परमेश्वर त्यांना डाऊन होऊ देत नाही. चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू त्यांना उंच करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपलं आध्यात्मिक जीवन, आपलं कौटुंबिक जीवन आणि आपलं सामाजिक जीवन तिन्ही स्तरामध्ये येशूच हवर पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भेसळ होऊ द्यायची नाही. येशूला काय संतोषकारक आहे ते मला ओळखून Yes. घ्यायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो येशू नाव माहित होणं पुष्कळ नाही, येस. चमत्कार होणं पुष्कळ नाही. बायबल सांगतं माझा अनुभव घेऊन बघ मी किती चांगला आहे. येस. मग तर प्रभूच मानला चमत्कार तुमच्या लाईफ मध्ये व्हावेत, येस. म्हणजे तुम्ही माझा अनुभव घ्याल, पण समजणं इम्पॉर्टंट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू समजला पाहिजे. येस. त्या ख्रिस्तामध्ये माझं कर्तव्य काय, मी कसं जीवन जगलं पाहिजे, या वर्षी आता मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, मी कसं देवाच्या कार्यासाठी पुढे आलो पाहिजे. मग माझं चर्चची भक्ती असेल, माझी पर्सनल प्रेयर असेल, माझा सुवार्ता सांगणं असेल, या प्रत्येक कामात मी पुढे आलो पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन आपली ऑफरिंग्स आता 10 पुढे जा. कशाहून? 10 वरून. अहो बोला कशाहून? 10 वरून. 10 पुढे जा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रार्थना करावी लागेल नोटबंदी व्हावी 10ची. कमान कळतंय चर्च. तरी 500ची केल्यावर 10-20चे बंद कर. येस. कमान कळतंय. आम्हाला कळावं का माझं काम काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वर्षी निश्चय का माझा 1/10 पण कोणाच्या गौरवासाठी गेला पाहिजे. परमेश्वराच्या हा, नाही गौरवासाठी. तर हॉस्पिटल खाऊन टाकणार, येस. आतरी खर्च खाऊन टाकणार. तुम्ही कितीही कॅल्क्युलेशन करा चर्च, फिरून तिथंच येणार ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने दिल्याने बरकत येते. येस. आणि आज प्रभूच्या लेकरांवर प्रभूची बरकत पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुग्रह नाही तर माणूस ब्लेस होत नाही. नाही. तुम्ही करणार पण एक खर्च सगळा लेवल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आमचं सगळं ओके, मग तुला मोठा बिल येईल येस. 10-15 लाखाचा एकच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुल राहा. कोणाला? देवाला. देवाला. म्हणजे प्रभू तुझ्या बरोबर राहील Yes. आणि मोठी विपत्ती कधी तुला कधी खाऊन टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. प्रभूला जर संगती राहायचं आमच्या, तर आम्हाला तसं जीवन जगावं लागणार जसं प्रभूला आवडणार आहे. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक नवीन प्रवास आपण सुरू करतोय, येशू असणं गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Yes, इस्रायल मिस्रातून निघालं आणि एक नवीन प्रवास होता कानान देशाकडे. एक राष्ट्र त्यांना प्रभू बनवणार होता. देवाने मोशेला बोलवलं आणि म्हणला का मी जसं सांगतो तसं जीवन तुम्हाला काय करावं लागल, जगावं लागल. आणि प्रभूंनी त्यांना आज्ञा दिल्या. Yes. काय दिल्या? आज्ञा दिल्या. नियमशास्त्र दिलं. काय कारण आहे देण्याचं? कारण आतापर्यंत तुम्हाला जगण्याचा आकार वाकार नव्हता, येस. पण आता एक शिस्त मी तुम्हाला देतो येस. Yes. आणि ती शिस्त घेऊन तुम्ही ती पाळावी, म्हणजे मी तुमच्या बरोबर राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तोपर्यंत देवाचं मंदिर लोकांमध्ये नव्हतं. Yes. आणि देवाची इच्छा होती की माझं मंदिर तुमच्यामध्ये राहावं. Yes. म्हणजे तुम्ही साईडनी तुमच्यामध्ये मी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कधी होणार? जस्ट माझा नियम, माझे मार्ग तुम्ही अपनावणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं चर्च. मोशेला बोलवलं. कोणाला? मोशेला हा, बोलावलं. मोशेला बोलवलं आणि त्याला त्या आज्ञा दिल्या. येस. Yes. एकच कारण, संगती कोणाला राहायचं होतं? देवाला. परमेश्वराला. प्रभूला राहायचं होतं. आणि म्हणून देव म्हणला का त्यांना बोलव, त्यांना शुद्ध कर. येस. Yes. काय कर? शुद्ध कर. वाचू या ठिकाणी आपण तो रेफरन्स निर्गम काढू. 19वा अध्याय 3rd वचनापासून. 3रे वचन. तेव्हा मोशे डोंगरावरून चढून देवाजवळ गेला आणि यहोवाने डोंगरावरून त्याला हाक मारून म्हटले, तू याकोबाच्या घराण्याशी असे बोल आणि इस्रायलाच्या संतानास सांग. 4थे वचन. मी मिस्रांचे काय केले आणि तुम्हाला गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. 5वे वचन. आणि आता जर तुम्ही खरोखर माझा शब्द मानाल आणि माझा करार पाळाल तर तुम्ही सगळ्या लोकांमध्ये माझे खासगीचे धन व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर आहे. सर्व पृथ्वी कोणाची आहे? माझीच आहे. पण तुम्ही माझं काय करा? खासगीचं धन. नाही, तुम्ही माझं ऐका चर्च. येस. कराळ पाळ. तुम्ही माझा जो करार आहे, माझा जो नियम आहे, मी जे मार्ग तुम्हाला सांगतो ते तुम्ही पाळा. Yes. पृथ्वी सर्व माझीच आहे. सर्व काही माझ्या नियंत्रणामध्ये. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पहा, प्रभूला मंदिर बनवायचंय, प्रभूला प्रत्यक्षात राहायला यायचंय, पण ते म्हणतो तुमचं लाईफ तसं नाहीये Yes. का मी तुमच्यात येऊन राहावं.
येस म्हणून तुम्हाला तसं जगावं लागल जसं मला आवडणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. मोशे जस्ट फर्स्ट टाइम डोंगरावर गेला, प्रभू त्याला म्हणला पायातून काय काढ. चप्पल काढ. त्याचं रुटीन लाईफ होतं का नाही चप्पल घालून चालायचं. येस. ते म्हणला तुझं रुटीन लाईफ वेगळं आणि मी जे लाईफ सांगतो ते वेगळं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे नियम मला ऍग्री नाही, माझ्या नियमाने तुला चालावं लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय. म्हणून देवाची इच्छा आहे चर्च का आमच्या हिशोबाने नाही, कोणाच्या हिशोबाने. परमेश्वराच्या हिशोबाने. प्रभूला काय आवडणार आहे Yes. ते आम्ही ओळखावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतंय. पेत्राला प्रभूने म्हटला येस. का पश्चाताप कर. Yes. जक्कलेने म्हटला 4 पट परत देऊन टाक. कुष्ठरोग्याने म्हटला परत येऊन मला धन्यवाद दे. पण या लोकांना समजलं Yes, का देवाला काय hallelujah. संतोषकारक आहे. हालेलुया. हे वर्ष डिसिप्लिनचं असावं आणि आम्ही ओळखावं का देवा तुला आवडणार काय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते मला करायचं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे त्याप्रमाणे करतील ते प्रभूचा महिमा करतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी चर्च मध्ये पण बघतो भरपूर लोक असतात, पण काही काही लोक असे 4-6 मारतात, त्यांना बरोबर कळतं प्रभूला काय आवडणार आहे येस. आणि मागून येऊन ते स्कोर करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला काय संतोषकारक आहे त्यांना समजतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वचन आहे सगळ्यांना, सेम वचन, सेम आत्मा सर्वांना, पण काही लोकांना समजतं येस. का प्रभूला काय आवडणार आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे लोक प्रभूला पाहिजे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आपल्यापेक्षा प्रथम आपल्या प्रभूचा विचार करतात. येस हालेलुया. ज्यास पेत्र आणि येशू नौकात होता त्याने पाहिलं का माझं कॅरेक्टर बरोबर नाही येस आणि माझ्यामुळे येशूच्या कॅरेक्टरवर कोणी नाव ठेवावे योग्य नाही. येस पण येशू मी पापी माझ्यापासून कसा हो. दूर हो. आपलं कॅरेक्टर जपा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर काय ठेवता हे लोक बघतायत. येस. प्रभूचं नाव खराब होतं. कम ऑन. कळतंय. म्हणून असं तसं व्हॉट्सअपवर ठेवू नका, असं असं फेसबुकवर ठेवू नका. मला ब्लॉग जरी केलं जे मला कळायचं ते मला कळतं येस आणि माझ्यापासून जरी लपलं कोण बघतो. परमेश्वर पाहतो. प्रभूपासून नाही लपत. येस अभिषेक नाही भेटणार, यूज Yes. नाही करणार तुला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपलं जीवन डेडिकेट करा. जे तरुण आहेत संयम ठेवा, चांगला लाईफ पार्टनर देईल परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनाने काही भलतं कराल त्याचे परिणाम बी तुम्हाला भोगावे लागणार. येस. येस देवा तुमचा यूज करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं ते देवाला द्या चर्च. येस. मनाचं करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळावं का माझं जीवन हे प्रभूचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. प्रत्येकाला कळतं. जे तरुण लोक आहेत मी त्यांना सांगतोय दही गोष्टी सोडा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या वेदीवर तसे लोक अलाउडच करणार नाही. मी जे 50-50 येस. ठीक आहे, नवीन आहेत, मी थोडं ऍडजस्ट करतो का लगेच जास्त कसायला नको, पण किती दिवस शिस्त लागलीच पाहिजे येस आणि देवाचा गौरव देवाला मिळालाच पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने पॅरामीटर मोशे जरी होता तुम्हाला चप्पल काढ येस येस. आणि मी जर सांगतो तसं इथे ये. येस. माझ्या ऑथॉरिटी बिना यायचं, नाही. मी जसं सांगतो त्याच वेळेने करायचं. येस देवाचा रिस्पेक्ट देवाला दिला पाहिजे. येस आणि ज्या प्रभूंनी सगळ्या लोकांना बोलवलं डोंगराजवळ, कुठं? डोंगराजवळ. हा डोंगराजवळ म्हणला शुद्ध करून आण. येस येस. कसं आण? शुद्ध करून आण. तसं नाही यायचं. देवाबरोबर संगती करायची ना शुद्ध असावं लागेल. Yes. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शुद्ध व्हावं लागणार नाही, विश्वासात ऑलरेडी शुद्ध केलंय, फक्त Yes. मेंटेन ठेवायची शुद्धता. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त काय ठेवायची? मेंटेन ठेवायची. लहान लेकरं असतात ना त्यांना कपडे धुवं लागत नाहीत, त्यांचं काम फक्त कपडे सांभाळायचंय. येस. आई वडील फक्त त्याला म्हणत नाही कपडे धु, त्याला म्हणतात बाबा खराब करू नकोस. येस. येस काय म्हणतात? खराब करू नको. तोच येशू आम्हाला म्हणतो का Yes. जे नवीन जीवन मी तुला दिलंय प्लीज Yes. खराब करू नकोस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा जीव तळमळतो, किती घासलंय मी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू पण म्हणतो त्या वधस्तंभावर मी पण किती वेळ दिलाय. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले जीवन खराब करू नकोस, येस. ही पवित्रता मेंटेन ठेव. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च, शिस्त पाहिजे प्रत्येकाला, देवाचा गौरव देवाला मिळाली पाहिजे, येस देवाची महिमा देवाला दिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिसून आले पाहिजे ते येशूचे लेकरं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाची लेकरं? परमेश्वराची लेकरं. हा, लेकरं. दिसलं पाहिजे. तुमचा आमेन जोरदार पाहिजे, Yes. तुमचा प्रेज द लॉर्ड जोरदार पाहिजे, येस तुमचा रिस्पेक्ट पाहिजे प्रभूच्या प्रती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस महिमा प्रभूला जाती प्रभू अजून खुलतो चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती स्त्रीने जस अल्बस्त्र दिले, प्रभूचा प्लॅन नव्हता तिला काही ब्लेस करावं, येस पण जशी तिने महिमा प्रगट केली देव ओपन झाला चर्च. येस जास्त तुम्ही महिमा करता, देवाची स्तुती करता, Yes. आमेन म्हणता, प्रेज द लॉर्ड म्हणता, देवाला गौरव देता, तुम्ही रिस्पेक्ट देता प्रभूला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचा रिस्पेक्ट देवाला दिलाच पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला इतकं कॅज्युअली घेऊ नका का त्याच्या गळ्यातच टाकून हात फिरावा आपण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मित्र म्हणतो पण आपण त्याला प्रभूचाच दर्जा द्यावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं रिस्पेक्ट प्रभूला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिसिप्लिन पाळलं पाहिजे चर्च. म्हणजे आपल्यातला ख्रिस्त हा लोकांना समजेल का खरोखर यांच्याकडे येशू आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू संगती राहायला काही वेगळं करावं लागणार नाही. ऑटोमॅटिक सगळं येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा अनुग्रह असेल, देवाचं कुंपण असेल आणि आमचं लाईफ परमेश्वर ब्लेस करता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं आजचं वचन? समजतं प्रत्येकाला? कृतीत येऊ द्या. येस. कशामध्ये? कृतीमध्ये. आणि प्रभूला स्थान द्या. Yes. पर्सनली, कुटुंबात आणि समाजात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निंदा बंद, येस. हेवा, बंद. नावं ठेवणं बंद. हे बंद झालं पाहिजे. आपलं मुख तुमच्यात तसं व्हायला लागलं ना, पवित्र आत्मा बोलला पाहिजे. कोणाशी बोलतोय? येस. देवाशी बोल. कोणाशी बोल? परमेश्वराशी बोल. असं कंट्रोल आलं पाहिजे पवित्र आत्म्यात. येस. आपल्यात एक देह आहे आणि ते 5-5 मिनिटाला इकडे तिकडे भटकतं. येस. तुमचे विचार भटकले का पवित्र आत्म्याने टाकलीच पाहिजे गळे. तिकडं नाही, देवाशी बोल. येस. देवाशी हालेलुया. बोल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळते तुम्ही ग्रो होणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वायफट विचार करावी, निंदा करावी, हेवा करावं, चुकीची संगती करावी, यासाठी जीवन नाही. येस. हे जीवन प्रभूच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही तुमचं लाईफ चांगलं ठेवलं तर प्रभू तुमच्या बरोबर राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निंदा बंद झाली पाहिजे, हेवा बंद झाला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि विशेष करून हे चर्च मध्ये येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण देवाची लेकरं आहोत आणि रिस्पेक्ट पाहिजे. येस. काय पाहिजे? रिस्पेक्ट पाहिजे. व्यक्तीचा नाही, येशूकडे बघून करा येस. आणि त्याच्यातल्या गुणांचा रिस्पेक्ट करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय का? तुम्ही त्याला महिमा नाही, प्रभूच्या मार्गांना तुम्ही रिस्पेक्ट देता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? प्रभूसाठी. कोणासाठी? प्रभूसाठी. मी आज वेगळं वचन आणू शकलो असतो, पण जे देवा मला लीड करतो मी नेहमी तेच वचन आणतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कालचं ब्लेसिंगचं होतं, आज करेक्शनचं. येस. Yes. आज तयारी चर्च, आणि तयारी जर होईल तर हे वर्ष आशीर्वाद जाईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करणं आमचं काम आहे, ब्लेसिंग्स देणं आमचं काम आहे, पण तेवढं सत्य सांगणंही आमचंच काम आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो देवाने आज हा मेसेज दिलाय, प्रभूची इच्छा आहे की प्रत्येकापर्यंत पोहोचावा Yes. आणि देवाचा गौरव हा देवाला मिळावा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रोग्राम्स मध्ये पण कोणाचा महिमा? परमेश्वराचा देवाचा महिमा. हा, प्रभूचा महिमा प्रभूला. येस. हे तर प्रभूचे गाणे 4 आणि जगी गाणे 8. आता ठीक आहे, तुम्ही येशू दे म्हणून तुमच्यामुळे येतो, पण इथून पुढे मी तेही स्टॉप करून टाकल. मग येस. कमॉन, आम्हाला ते हे होत नाही, ऍडजस्ट होत नाही चर्च. पण असं वाटतं चला तुझे घरचे बाकी येशूत नाहीये म्हणून तुझ्यासाठी ऍडजस्ट करतो, पण तुझं पण काम आहे येस. तर देवाचा गौरव तू पाहावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, बाकी लोक नाहीयेत प्रभू मध्ये, पण देवाचं ते देवाला दे. येस. त्यांना जे करायचं ते करू दे, पण तू देवामध्ये पण कट मारतो. येस. पास्टर 2च गाणे घ्या संपून टाका, 2च गाणे घ्या संपून टाका. अरे मग कशाला बोलायचं कॉयरच्या टीमला? येस. कमॉन, कळतंय चर्च, महिमा प्रभूला महिमात गेलीच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकच गाणं घ्या, 2च घ्या, खाऊ आहे का मग कशाला घेतो गाणे? तुला महत्वच नाही आराधना तर कशाला आराधना पाहिजे तुला? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा गौरव देवाला दिलाच पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. अनेक वेळ सांगितलं, आराधना पद्धत नाही, तो गौरव आहे देवाचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्वालिटी टाइम द्या चर्च. फोटोग्राफरने आला तर आम्हाला 1 तास बसवणार, पण प्रार्थनेला 10-15 मिनिट इकडे झाले तर काय पास्टर करून टाका चालू. अरे असं नाही होत. देवाचा गौरव देवाला गेला पाहिजे. दिला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कोणासाठी? परमेश्वरासाठी. हा, प्रभूसाठी स्टँड घ्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेजण मला प्रभूत राहायचं, मग परवा करू नका चर्च. Yes. लेकरं असतील म्हणा आई वडिलांना मला येशूत चालायचं. Yes. आई वडील असतील म्हणा लेकरांना का नाही मला प्रभूसाठी जगायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले सगळे येशूसाठी बोलले होते, आता जसं आशीर्वाद आले येशूला विसरून गेले. मग तो डिसिप्लिन नाही राहिला चर्च. Yes. जो प्रभूला पाहिजे. प्रभू हॅपी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आनंदी पाहिजे या मंडळीकडे बघून. Yes. येस. आणि ही मंडळी त्या मंडळीपैकी पाहिजे जी उचलली जाणार देवाच्या Yes, गौरवासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी जीवन ते जगावं लागणार जे प्रभूला आवडणार आहे. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसऱ्याच्या अभिषेकावर आशीर्वाद मिळतील पण किती दिवस? येस. आपण आपला अनाउंटिंग कमावला पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी तो खर्च झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? म्हणून माझी स्पेशली आज चर्चसाठी इच्छा आहे
का जास्त तुम्ही आध्यात्मिकरित्या जीवन जगावं जे देवाला आवडणार आहे? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिस्पेक्ट असावा सर्वांचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूने एक नियम लावून दिला इथं. रीड करू आपण त्याच या ठिकाणी 19वा अध्याय 10 वचन वाचू. 10 वचन. मग यहोवाने मोशेला सांगितले, तू लोकांकडे जा आणि आज व उद्या त्यांना शुद्ध कर आणि त्यांनी आपली वस्त्रे धुवावी. 11 वचन. आणि 3ऱ्या दिवसासाठी त्यांनी तयार व्हावे, कारण 3ऱ्या दिवशी यहोवा सर्व लोकांच्या देखत सिनाय डोंगरावर खाली येईल. 12 वचन. 12 वचन. आणि तू चहूकडे लोकांना मर्यादा नेमून सांग की. ओके, 3 गोष्टी आहेत. शुद्ध कर, वस्त्र घाल आणि मर्यादा नेम. येस किती गोष्टी आहेत? 3 गोष्टी आहेत. पहिले काय कर शुद्ध कर. कर आणि काय घाल? वस्त्र घाल. प्रभूच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध होतो. त्याची वचन आम्हासाठी काय आहेत? वस्त्र. वस्त्र आहेत. आणि याच वचनासाठी परमेश्वर आम्हासाठी मर्यादा आखतो. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुला शिस्त आली पाहिजे आणि देवाचा महिमा तू देवाला दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विशेष करून चर्च मध्ये मर्यादा हवी आहे. येस येस. लाईन्स पॅरामीटर्स हवेत आणि त्या वेळेनेच देवाचा गौरव झाला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी अनेक वेळेस म्हणतो की भाऊ म्हणूनच बोला, येस सिस्टर म्हणूनच बोला आणि त्याचा रिस्पेक्ट त्याला द्या चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो रिस्पेक्ट तुम्ही द्याल तोच रिस्पेक्ट तुम्हाला मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काही काम करत असो त्याला तो आदर दिला पाहिजे. येस येस. कारण तुम्ही त्याला देत नाही, तुम्ही तो आदर प्रभूला देता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग इथं कोणी व्हॉलेंटियरचं काम करून जरी म्हणतं पुढं मागव, त्याच्याकडे रागाने बघू नका. कसं बघू नका? रागाने. रिस्पेक्ट द्या, तो प्रभूचं काम करतोय. येस. तो पण त्याचं गाणं गाऊ नाही शकत का? पण तो म्हणतो सिस्टर इथं बसा ना, ब्रदर तिथं बसा ना. रिस्पेक्ट द्या, प्रभूचं काम करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्शिप करतात ब्रदर सिस्टर्स, रिस्पेक्ट द्या, प्रभूचं काम करतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय मर्यादा का बाबा मला माझा प्रभूचा गौरव करायचा आहे Yes. आणि मला भलतं वाईट साईड बोलायचं नाही. मला प्रभू मध्ये प्रत्येकाचा रिस्पेक्ट करायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? हे चर्च हे मंडळी कोणाची आहे? देवाची आहे. मस्तक पवित्र आहे, येस अंग पण कसं पाहिजे पवित्र पाहिजे. आणि आपसामध्ये तालमेल पाहिजे. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं तर्क वितर्क मतभेद नकोय, प्रभूचा Yes. गौरव पाहिजे. येस. म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाला रिस्पेक्ट द्यायचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जास्त तो रिस्पेक्ट तुम्ही देता तो तुम्ही प्रभूला देता. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणी असेल प्रभूने त्याला संधी दिली. कोणी संधी दिली? परमेश्वराने दिली. हाच का तोच का, हा बरोबर नाही तो बरोबर नाही. प्रभू जर मला सांगतो तो मला चान्स द्यायचा आहे त्याला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही भरोसा करा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी प्रभूच्या महिमेसाठी सांगल, जे बी इन्व्हेस्टमेंट केलं व्यर्थ गेलं, येस आमेन. उगवलंय चर्च. येस Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण जो आत्म्याने लीड केलंय त्याप्रमाणेच मी केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही रिस्पेक्ट द्या जे डिसिजन्स आम्ही घेऊ चर्चसाठी. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मंडळी ती शिस्त पाहिजे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? मोशे यांचं लाईफ पहा, एकदम सुरळीत चर्च. मोशे आधीन तेच सगळे वागत होते, वाढत होते चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाइम येईल परमेश्वर यहोशुआला रेस करल, येस. पण तोपर्यंत त्याला पण त्या मर्यादेत राहावं लागणार. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर ज्याला जी संधी देईल त्यांनी ते करावं. येस त्यांनी असे म्हणू नको नाही त्यालाच दे मला नको. देव देतो नाकारू नको. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक वेगळी मीटिंग मी घेईल लीडर्स लोकांची का हे वर्ष सिस्टमॅटिक पाहिजे. Yes. येस. तुमचं राहणीमान व्यवस्थित पाहिजे, तुमचे कपडे पण व्यवस्थित पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं येऊन कोणाला डोळे बंद करावे लागले, म्हणा लागलं प्रभू काय दिसतंय मला माफ कर, असं नाही झालं पाहिजे. येस. कमॉन, कळतंय? तुमचे कपडे पण व्यवस्थित पाहिजे चर्च. येस तुम्ही चर्चला येता तुमचं राहणीमान व्यवस्थित पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण गोव्यात राहत नाही, आपण अमेरिकेत राहत नाही, आपण गावामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करतो. येस मग तिथं तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड प्रॉपर पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या सेवकाला पाहिलं, अरे तू इथं थोडी काम करतो गावात. येस. येस. तिथली संस्कृती मानसिकता वेगळी, इकडची संस्कृती मानसिकता वेगळी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभूने ज्ञान दिलंय. येस पाऊल म्हणतो एकमेकांचं चुंबन घ्या, इकडे चुंबन घेतलं चालेल का? नाही. तुम्हाला हुशार राहावं लागतं चर्च. कुठं कसं करायचं, कुठं कसं राहायचं. तुम्ही कोणत्या भाषणाखाली पळू शकता, लपू शकता, पण शिस्त तुम्हाला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वर्ष डिसिप्लिन साठी पाहिजे. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे बी चर्च मध्ये असतील प्रॉपरली या, प्रभूचा महिमा करा, जे काम करतायत त्यांचा रिस्पेक्ट करा, येस Yes. त्यांच्या आधीनतेत राहा. वय लहान बघू नका, त्याचा अभिषेक पहा. येस नाहीतर तुझ्या वाटेल लहान दिसती, कशी दिसती, लहान दिसते. पण अभिषेक बघायचा, येस. वय नाही पाहायचं चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो रिस्पेक्ट त्या व्यक्तीला द्यायचा चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मर्यादा आहे आणि त्या मर्यादामध्ये चर्च काम करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिसिप्लिन चर्च मध्ये आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे काही काम असेल प्रभूच्या महिमेसाठी स्टँड घ्यायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही मीटिंग्स होतील सर्वांनी काम करायचं कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. हा कारण आपण जेही करतो प्रभूसाठी करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑफरिंग जरी आम्ही कधी एखादं सांगतो मीटिंग बद्दल याबद्दल नसेल तर नका देऊ पण कुरकुरून बोलू नका. येस. कारण जर मीटिंग ब्लेस झाली उलका फटका देऊ बाप तुला मारल. येस. कमॉन कळतंय माझ्याकडे नाहीये प्रभू माझ्याकडे नाहीये यांची मीटिंग ब्लेस कर येस. यांच्या प्रार्थना ब्लेस कर प्रभू तुला ब्लेस करल. येस. कशालाच करतो उगच आहे. आणि जर मीटिंग ब्लेस झाली Yes. जर कुणाचं तारण झालं दे बाप तुला फटका मारणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू काही करू शकत नाही ऍटलीस्ट ब्लेसिंग्स तर दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शिकायचं चर्च नाही तर एक कुरकुरा सगळ्यांना कुरकुरे करून टाक. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू नाही करू शकत तर तोंड बंद ठेव. येस. तुझ्या खिशात आम्ही हात टाकणार नाही. नाही. मन प्रभू माझ्याकडे नाहीये मला इच्छा दे दे कमी द्यावं आणि नाही देऊ शकत तर प्रभू यांना ब्लेस कर. येस. येस. चांगलं मन ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही शिस्त ही चर्चला आली पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण व्यर्थतेत काही करत नाही प्रभूच्या महिमेसाठी करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर करतो चर्च पण आपल्या चर्चला डिसिप्लिन लागलं पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं रिस्पेक्ट परमेश्वरला गेलंच पाहिजे. किती लोकांना समजलं कोणाचं काम करायचं देवाचं काम. कोणाला आदर द्यायचा देवाला द्यायचं. परमेश्वराला. प्रभूला काय संतोषकारक हे ओळखायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक बाबतीत येशू दिसला पाहिजे. येस. येशू दिसला तर प्रभू आनंदी आणि लोकांमध्ये पण तुम्ही ब्लेस होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन कळतंय चर्च कोणाच्या गौरवासाठी परमेश्वराच्या गौरवासाठी. प्रभूच्या गौरवासाठी. महिमेसाठी. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू बरोबर आहे पण मला येशू बरोबर राहायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू मला ज्ञान दे मला बुद्धी दे मला विवेक दे का मी तसं जगावं जे तुला आवडणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू संगती ठेवा वेगळं काही करावं लागणार नाही. ऑटोमॅटिक गोष्टी तुमच्या दिशेने येतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूचा महिमा होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली इच्छा आहे का प्रत्येक आठवड्याचं साक्षी याव्यात प्रत्येक घर तयार व्हावं प्रत्येक घरातले लेकरं बदलावेत प्रत्येक कुटुंबातून दारू जावी प्रत्येक कुटुंबातून देवाच्या कार्यासाठी लोक पुढे यावेत. येस. येस. असं झालं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू करणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण असे लोक उभे राहतात का ज्यांचं जीवन ज्यांचं अंतकरण हे प्रभूसाठी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फेथफुल राहा आणि प्रभूचा गौरव करा. आणि लास्ट पॉइंट सांगल ज्या सिस्टर फोन करतात तर त्या फोनला रिस्पॉन्स द्या चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नसेल उचलला तर नंतर काय नाही मला रिस्पॉन्स द्यावा तुम्ही. येस. हे तुमचं काम आहे कारण ते बिझी शेड्यूल मधून तुम्हासाठी फोन केला जातो. येस. असं समजू नये का गर्दी कमी म्हणून बोलवण्यात येतं. एक चर्च आहे त्याच्या मेंढरावर त्याची नजर असावी असं बायबल सांगतं. येस. आणि म्हणून आमचं काम आहे का बाबा तू काय येत नाही आम्ही हे पाहावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च फोन करणार तर त्या Yes. फोनला तुम्ही रिस्पेक्ट द्यावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही फॉलोअप देतच नाहीये तर 3 महिन्यानंतर आम्ही फॉलोअप घेऊन आम्ही बी स्टॉप करणार. येस. आम्ही दुसरे आत्मे शोधणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रॅक्टिकली बोलतोय कारण आज असं आहे की नाही आवडलं दुसरीकडे गेला जा पण सांगून जा. येस. येस. कसं जा सांगून जा. सांगून जा हे एक रिलेशन चांगलं राहतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे उद्या गेला ह्याला तोंड लपावं लागणार काय लपावं लागणार तोंड लपावं लागणार. तसं नाही झालं पाहिजे. येस. तुला नाही आवडत तुला देवा पण दुसरीकडे इन्स्पायर केलं पास्टर मला देवा तिकडे लीड करतो आनंदाने जा. येस. येस. कसं जा आनंदाने म्हणजे जा. कुठे भेटला ना प्रेज द लॉर्ड कसा आहेस येस. पण लपून छपून गेला तर तूही लपशील कुठं लपू असं करू नका चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का सैतान सुट्टीवर नाहीये. अशा भटकंती मिनिस्ट्री येतील आणि जे तुम्हाला भ्रमित करतील येस. आणि तुम्हाला हे बी देवाचं ते बी देवाचं. ते बी देवाचं. कोणाला सांगता तुम्ही आम्हाला हे बी देवाचं आणि ते बी देवाचं. अरे भटकू नकोस. येस. कमॉन कळतंय आमचं काम आहे चर्च फॉलोअप घ्यावं. येस. जर तुमची इच्छा नाहीये काही हरकत नाही पण स्वतःचा नाश करून घेऊ नका. प्रभूकडे एकदा प्रार्थना करा प्रभू तुम्हाला राईट डायरेक्शन दाखवा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या दिवसांमध्ये पण काही फॅमिलीज फेलोशिप सोडल्या गेल्या नंतर तिथेही त्या स्थिर नाहीये चर्च आणि आता इथले दरवाजे काय झाले चर्च बंद झालं. बंद झाले कारण सिस्टर फोन करत होते फॉलोअप घेत होते पण रिस्पॉन्स देत नव्हते. काही डेज असतील आम्ही घरी जात होतो पण रिझन सांगत नव्हते. तुम्ही प्रेमाने जा. कसं जा प्रेमाने जा. आमची काही अडवणूक नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या वेळेस तुमचं तिकडे प्रॉब्लेम होणार मग तुम्ही म्हणाल आव जाऊ घर तुम्हाला येस. असं नाही होणार. येस. कमॉन कळतंय
तुम्ही आधीनतेत राहिले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा बी तुम्हाला ब्लेस करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तुमच्यासाठी फॉलोअप घेण्यात येतोय त्याचा रिस्पेक्ट करायचा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेलोशिप ओपन आहे, पण तुम्हाला त्याचा आदर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही तुम्हामध्ये आहोत, तुम्हा संगती आहोत, त्याचा रिस्पेक्ट पण तुम्ही ठेवला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकूण देवाचा महिमा आणि देवाला गौरव मिळा. Yes. तुम्ही भटकताल, काही अर्थ राहणार नाही आणि तुमचं जीवन ब्लेस होणार नाही. नाही. प्रभूकडे प्रार्थना करा, प्रभूचा आत्मा तुम्हाला राईट लीड करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं, कारण असं होतं चर्च असलं तर या गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टीपासून आपण वाचलं पाहिजे. आणि Yes. जे काही डिसिजन्स घेईल ऍज अ पास्टर म्हणून तुम्ही रिस्पेक्ट द्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी पुन्हा सांगतो, कॅरल्स असेल, मीटिंग्स असतील, ट्रॅक्स वाटणं असेल, जेही चर्च करतंय हे सर्व देवाच्या वाटण्याद्वारे करतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि धन्यवाद देईल का याला सपोर्ट करणारे पण खूप चांगले भाऊ बहीण प्रभूने दिलेत Yes. का जे आम्हाला मोटिवेट करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू अशा भाऊ बहिणींना ब्लेस करो जे या मंडळीचं काम पुढे घेऊन Yes. जातात. Yes. हे नवीन वर्ष प्रभूने या मंडळीला दिलंय आणि आपल्याला मिळून कोणाचं काम करायचं, देवाचं काम देवाचं. आणि करायचंय. यापेक्षा पुढच्या वर्षी असं कार्य हो की आम्हाला अजून मोठी जागा मिळो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू देईल चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा या वर्षी चेन प्रेस सुरू होतील. पुन्हा एरियाज मध्ये प्रार्थना आपण स्टार्ट करणार आहोत आणि नवीन लोकांना आपण संधी देऊ देवाचं कार्य करण्यासाठी. पण तुम्ही पण त्या रिस्पेक्ट मध्ये राहा, देवाचं भय धरा आणि मिळून देवाचा गौरव Yes, करू. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर पण एक व्हॉलेंटियर्सची मीटिंग होईल आणि शिस्तीत आणि देवाच्या महिमेत आपण काम करू. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया, प्रे करूया आपण.